मेष राशी 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार हा आठवडा तुमच्यासाठी विशेष असणार आहे। 30 मार्च ते 5 एप्रिल या आठवड्यात मंगळ मीन राशीत प्रवेश करणार असून त्यामुळे तो शनी आणि सूर्यासोबत युती करणार आहे। अशा परिस्थितीत मंगळ आदित्यापासून त्रिग्रही योग तयार होत आहे। याशिवाय मिथुन राशीतील गुरुसोबत कुंभ राशीतील राहू आणि बुध यांची युती होऊन नवपंचम राजयोग तयार होत आहे। अशा स्थितीत जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल। हा आठवडा मेष राशीसाठी खूप खास असणार आहे। शुक्र या राशीच्या लग्न स्थानात असेल, यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी नवीन सुरुवात आणि नवीन ऊर्जा मिळेल। बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात। तुम्हाला बोनस मिळू शकतो। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकतो। जीवन आनंद आणि शांतीने भरलेले असू शकते। व्यवसायात लक्षणीय नफा मिळू शकतो। तुम्हाला परदेशी कंपनीकडून एक चांगला प्रकल्प मिळू शकतो। आयात आणि निर्यातीशी संबंधित व्यवसाय खूप यशस्वी होऊ शकतात। वैवाहिक जीवन चांगले राहील। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बराच वेळ घालवाल। तुम्ही काही नातेवाईकांना भेटायलाही जाऊ शकता। उत्पन्न वाढेल, खर्च कमी होईल, व्यवसायात वेगाने वाढ होईल। प्रत्येक जण तुमच्या कार्यक्षमतेचे कौतुक करेल। तुम्ही तुमच्या कामात इतके परिश्रम घ्याल की तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा केल्याशिवाय राहू शकणार नाहीत। तुम्ही काही खर्चही गुप्तपणे कराल। मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगल्या बदलांचा आणि नव्या सुरुवातीचा ठरणार आहे। मनात नवीन योजना तयार होतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्याची इच्छा वाढेल। सुरुवातीला थोडी धावपळ जाणवेल, पण नंतर गोष्टी तुमच्या बाजूने वळतील। तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही ठाम निर्णय घ्यायला तयार व्हाल। काही वेळा मन अस्थिर होऊ शकते, पण स्वतःला सावरल्यास परिस्थिती सुधारेल। जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहता पुढे जाण्याचा विचार करा। हा आठवडा तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि पुढे नेणारा ठरेल। नवीन लोकांची ओळख वाढेल, जी भविष्यात उपयोगी पडेल। तुमच्या मेहनतीला हळूहळू परिणाम दिसायला लागेल। ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या मार्गी लागण्याचे संकेत आहेत। एकूणच संयम आणि प्रयत्न ठेवले तर हा आठवडा तुमच्या बाजूने जाईल। आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात आरोग्य साधारण ठीक राहील, पण थोडी काळजी घ्यावी लागेल। हवामान बदलामुळे सर्दी, खोकला किंवा अंगदुखी जाणवू शकते। थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे विश्रांती घ्या। वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप याकडे लक्ष द्या। जंक फूड टाळा आणि हलका पौष्टिक आहार घ्या। दररोज थोडा व्यायाम केल्यास शरीर हलकं वाटेल। योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल। ताण टाळण्याचा प्रयत्न करा, नाहीतर चिडचिड वाढू शकते। डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात, म्हणून पाणी भरपूर प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा। छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका। एकूणच काळजी घेतली तर आरोग्य व्यवस्थित राहील। कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत कुटुंबात वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील। घरात एखादा छोटा कार्यक्रम किंवा गेट टुगेदर होऊ शकतो। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील। जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे। आई वडिलांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल। भावंडांसोबत संबंध अधिक घट्ट होतील। काही वेळा छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण तो टाळण्याचा प्रयत्न करा। घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडा। एखादा जुना मित्र अचानक भेटू शकतो। नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल। वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या। एकूणच कुटुंबातून तुम्हाला आधार मिळेल। शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि परिणामही चांगले मिळतील। नवीन विषय समजून घेण्यात रस वाढेल। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना प्रगती दिसेल। थोडा आळस येऊ शकतो, पण त्यावर नियंत्रण ठेवा। वेळेचे योग्य नियोजन केल्यास फायदा होईल। शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल। गट अभ्यास केल्यास विषय अधिक चांगला समजेल। करिअरबाबत विचार स्पष्ट होतील। नवीन कोर्स किंवा प्रशिक्षण घेण्याचा विचार करू शकता। परदेशी शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते। एकूणच मेहनत केल्यास यश नक्की मिळेल। करिअर व व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा असेल। वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल। नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तो सांभाळू शकाल। सहकाऱ्यांशी जुळवून घेणे महत्त्वाचे ठरेल। नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते। व्यावसायिकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल। नवीन ग्राहक मिळतील आणि काम वाढेल। जुने व्यवहार पूर्ण होतील। मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका। अनुभवी लोकांचा सल्ला घ्या। नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती, मेष राशी आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर राहील। उत्पन्नाचे स्रोत वाढण्याची शक्यता आहे। जुने पैसे परत मिळू शकतात। कर्ज कमी करण्याची संधी मिळेल। खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे।
अनावश्यक खर्च टाळा, बचतीकडे लक्ष द्या. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे, पण विचार करून निर्णय घ्या. आठवड्याच्या शेवटी खर्च वाढू शकतो. घरासाठी काही खरेदी होऊ शकते. लहान मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील गोडवा वाढेल. एकमेकांशी मनमोकळे संवाद साधा. गैरसमज दूर होतील. अविवाहितांना नवीन व्यक्ती भेटू शकते, तर विवाहितांसाठी हा आठवडा शांत आणि आनंदी राहील. जोडीदारासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा. एकत्र फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. नातं अधिक मजबूत होईल. एकूणच मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा चांगल्या संधी घेऊन येणार आहे. काम, पैसा, कुटुंब आणि प्रेम या सर्व क्षेत्रात सकारात्मक बदल दिसतील. थोडा संयम आणि योग्य निर्णय घेतले तर मोठं यश मिळू शकतं. आरोग्याची काळजी घेतल्यास कोणतीही अडचण येणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा आणि समाधानाचा ठरेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा एकंदरीत चांगला आणि पुढे नेणारा ठरणार आहे. कामाच्या बाबतीत हळूहळू प्रगती दिसेल आणि मेहनतीचे फळ दिसू लागेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि नात्यांमध्ये जवळीक वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील. फक्त संवाद महत्त्वाचा ठरेल. आरोग्य साधारण ठीक राहील, पण थोडी काळजी घेतली तर अधिक चांगले परिणाम मिळतील. स्वतःवर विश्वास ठेवून आणि संयमाने पुढे गेला तर हा आठवडा समाधान आणि यश देणारा ठरेल. मेष राशी या आठवड्यात इतरांसोबत चांगले काम करणे तुम्हाला प्रेरणा देईल. तसेच शुक्र वृषभ राशीत असल्याने तुम्हाला स्वतःचे मूल्य समजण्यासही मदत होईल. कन्या राशीतील चंद्र तुम्हाला आठवड्याच्या सुरुवातीला अधिक पद्धतशीर बनण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही एक चांगला संघ खेळाडू बनाल. या आठवड्यात तुमची करुणा प्रचंड वाढलेली आहे. आठवड्याच्या मध्यात तुळ राशीतील पौर्णिमा तुमच्या भागीदारी क्षेत्राला प्रकाशित करेल. तेव्हा गेल्या 6 महिन्यातील तुमच्या प्रगतीवर चिंतन करा. शनी तुमच्या राशीत असल्यामुळे तुम्ही तुमच्या नातेसंबंधांमध्ये संतुलन कसे साधावे आणि ते सुधारण्यासाठी काय करता येईल हे शिकत राहात. आठवड्याच्या शेवटी वृश्चिक राशीतील चंद्र तुम्हाला नव्या दृष्टिकोनात भूतकाळाकडे पुन्हा पाहण्यास प्रवृत्त करतो, जेणेकरून तुम्ही त्याकडे अधिक वस्तुनिष्ठतेने पाहू शकाल. हा आठवडा एक गतिमान बदलांची नांदी आहे, कारण मंगळ तुमच्या व्यावसायिक क्षेत्राला ऊर्जा देत आहे, ज्यामुळे तुम्हाला निर्णायक पावले उचलण्यास प्रोत्साहन मिळेल. करिअरच्या बाबतीत उत्साह वाढलेला आहे, त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा प्रगती साधण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे. तथापि शनीचा तुमच्या घरावर प्रभाव असल्याने कार्य आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखणे आवश्यक आहे. एकोपा वाढवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांना तुमच्या योजनांमध्ये सामील करून घ्या. आर्थिकदृष्ट्या विकासाच्या संधी उपलब्ध आहेत, तरीही सट्टेबाजीच्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. नातेसंबंधांमध्ये शुक्र तुमचे आकर्षण वाढवेल, ज्यामुळे नातेसंबंध अधिक घट्ट करू शकणाऱ्या प्रेमळ कृतींसाठी मार्ग मोकळा होईल. अविवाहित व्यक्तींना एक रोमांचक नवीन संधी मिळू शकते. विशेषतः गुरुच्या विस्तारक ऊर्जेमुळे सामाजिक कार्यक्रमांना अधिक महत्त्व प्राप्त होईल. आरोग्याच्या दृष्टीने अतिरिक्त ऊर्जेला सकारात्मक मार्गाने वळवण्यासाठी शारीरिक हालचालींसाठी समावेश करा. अनावश्यक तणावाला कारणीभूत ठरू शकणारे अविचारी निर्णय टाळा. आध्यात्मिकदृष्ट्या सूर्याची उपस्थिती तुम्हाला वैयक्तिक विकासावर चिंतन करण्यास आणि अर्थपूर्ण आकांक्षा निश्चित करण्यास प्रोत्साहित करेल. तुमच्या मार्गावर स्पष्टता मिळवण्यासाठी ध्यान किंवा सजगतेचा अवलंब करा. एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.